नमस्कार. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा शिक्षणशास्त्राच्या तासामध्ये स्वागत करतो. कालच्या तासाला बघा आपण शिकणे आणि ज्ञान याच्याविषयी अभ्यास केला. आज आपण प्रकरण 3 जे अभ्यासक्रमाचे क्षेत्र आहेत याच्याविषयी अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये बघा पहिला घटक जो आहे तो भाषेविषयी आहे, दुसरा गणित, तिसरं विज्ञान, चौथा पॉईंट आहे तो सामाजिक शास्त्रे, 5वा पॉईंट आपल्याला पाहायला येईल आर्ट कला एज्युकेशन, आणि 6वा जो हेल्थ आणि पी शारीरिक शिक्षण याच्याविषयी आपल्याला पाहायचं आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तसा पूर्ण अभ्यास करणं इट इज नॉट पॉसिबल. काही छोटे महत्त्वाचे मुद्दे मी इथं काढलेले आहेत ते तुम्हाला सांगतो. तर पहिलं बघा भाषा, तर मल्टीलिंग्वल अँड रिसोर्सेस. आता पहिली गोष्ट आहे तर भाषा विद्यार्थी कसा असला पाहिजे, मल्टीलिंग्वल असला पाहिजे. मल्टीलिंग्वल या अर्थानं की त्याला एकापेक्षा जास्त भाषा अवगत असणं गरजेचं आहे. फक्त मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या 3 भाषा अवगत असून चालणार नाही, तर त्याच्यापेक्षा जास्त भाषा त्याला अवगत असल्या पाहिजेत. मल्टीलिंग्वल एकापेक्षा जास्त भाषा अवगत कारण हे एक रिसोर्सफुल आहे. आता पहिलं बघा होम लँग्वेज. त्याच्या घरात जी भाषा त्याला शिकवली जाते त्याच भाषेचा वापर कशासाठी केला पाहिजेत, त्याचा मीडियम ऑफ लँग्वेज इवन त्या शिकवण्याचं माध्यम ती भाषा तिथं असली पाहिजेत. म्हणजे शिक्षकाला याचं ज्ञान असलं पाहिजे की मुलाच्या घरी कोणती भाषा बोलली जाते, मुलाच्या घरी काय बोललं जातं याची सुद्धा माहिती असणं त्याला गरजेचं आहे. एवढंच नाही आहे तर जे प्राथमिक शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षणसुद्धा त्याच्या घरी जी भाषा बोलली जाते इव्हन त्याच्या घरची जी भाषा आहे, त्याची मातृभाषा जी आहे त्या मातृभाषेतूनच त्याला काय केलं पाहिजेत, त्यांना शिकवलं पाहिजेत. तरच काय होणार आहे, तरच विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकणार आहे. नाहीतर आपण इंग्रजीमधून शिकवायला लागलो किंवा इतर कोणत्या भाषेचा वापर जर शिकवायला लागलो आणि जर ती भाषा त्याच्या घरी बोलली जात नसले तर मात्र त्याला काहीही समजणार नाही, तो त्या शिक्षणापासून वंचित राहू शकतो. म्हणून इथं काय करणं गरजेचं आहे, तर त्याच्या घरात जी भाषा बोलली जाते तीच भाषा इथं वापरणं गरजेचं आहे. आणखीन एक सांगायचं झालं तर 3 लँग्वेज फॉर्म्युला, त्रिभाषा सूत्र. हे काय सांगतं तर हे मुलांना बोलतं करतं, मुलांना कम्युनिकेशन शिकवतं. मुलांची कम्युनिकेटिव्ह ॲबिलिटी आहे, संभाषण क्षमता आहे, ती संभाषण क्षमता इथं सुधारण्याचं काम नक्कीच त्रिभाषा सूत्र इथं करत आहे. आणि त्रिभाषा सूत्राचं एकच उद्देश असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. इवन हे झालं प्राथमिक स्तरावर. लेटर स्टेजेस म्हणजे नंतर प्राथमिक असेल, माध्यमिक असेल किंवा उच्च माध्यमिक नंतर मुलांनी मात्र काय करावं तर क्लासिकल लँग्वेजेस किंवा फॉरेन लँग्वेजेस ज्या आहेत, क्लासिकल लॅटिन लँग्वेज म्हणा, फॉरेन लँग्वेज जॅपनीज म्हणा, चायनीज म्हणा, रशियन म्हणा किंवा जर्मन म्हणा, ह्यासारख्या भाषांचा इथं अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींची तरतूद ह्या NCEFमध्ये केलेली तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसरं क्षेत्र आहे गणित. त्याच्यामध्ये बघा गणित म्हटल्यानंतर पहिली गोष्ट येते ती मुलांना बेसिक गणिताची माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये नंबर्स असतील, नंबर्स 1 ते 100 म्हणून आपण, किंवा ऑपरेशन्स असतील, बेसिक ऑपरेशन्स, अधिक, वजा, गुणिले, भागाकार, ही जी आहेत ही न्यूमरिक ॲबिलिटी किंवा ही बेसिक ऑपरेशन्स त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. त्यांना ही माहिती हवेत. पुन्हा त्यानंतर मेजरमेंट्स असतील, मोजमाप असतील, लिटरचा असेल, किलोचा असेल, हेक्टर असेल, एकर असेल, ह्यासारखी जी मोजमाप आहे ही मापं त्याला माहिती असणं गरजेचं आहे. डेसिमल किंवा पर्सेंटेज टक्केवारीची जाण असणं गरजेचं आहे. तर होतं काय, आपण ज्यावेळी गणित म्हणतो तर मुलांच्या मनामध्ये एक भीती आहे की गणित हा खूप अवघड विषय आहे, गणित हा खूप क्लिष्ट विषय आहे. त्यामुळे मुलं काय करतायत, गणिताकडे लक्ष देत नाहीत.
ते गणिताला घाबरतात आणि त्यामुळं काय करणं गरजेचं आहे, गणित हे एन्जॉयबल कसं, आनंददायी गणित हे कसं आपल्याला बनवता येईल हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. इथं फक्त काय करणं गरजेचं आहे, इथं फॉर्म्युलाला महत्त्व न देण्यापेक्षा तर हे गणित रोजच्या जीवनामध्ये कसं वापरता येईल हे इथं बघणं हे शिक्षकाचं काम आहे. द टीचर हॅज टू थिंक, टीचर हॅज टू सी हाऊ he can uses the maths in the real life situations. इवन काही प्रॉब्लेम्स आहेत, मिनिंगफुल प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवा. त्यानंतर बेसिक स्ट्रक्चर ऑफ मॅथमॅटिक्स काय म्हटलं तरी पण अल्जेब्रा असेल, बीजगणित असेल, भूमिती असेल, स्टॅटिस्टिक्स असेल, ह्या ज्या संकल्पना आहेत ह्यासुद्धा तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि गणित शिकवताना प्रत्येक विद्यार्थी इथं वर्गामध्ये एंगेज असणं गरजेचं आहे. जर काहीच मोजकेच विद्यार्थी जर एंगेज होत असतील तर इथं मात्र त्या गणिताला काही अर्थ राहणार नाही. आणि ह्याच म्हणून गणितालासुद्धा इथं महत्त्व दिलेलं आहे. तिसरं क्षेत्र येतं ते विज्ञान. आता विज्ञान बघा, सायन्स, ऑब्झर्वेशन्स. इथं निरीक्षणाला महत्त्व आहे, प्रयोगाला महत्त्व आहे. इथं वैज्ञानिक दृष्टिकोनाला इथं महत्त्व दिलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. विज्ञानामधून काय करू शकता तुम्ही, हायपोथेसिस निर्माण करू शकता. थेसिस, तुम्हाला अंदाज तुमचे बांधता येतात, तुम्ही तुमचे अंदाज बांधू शकता. तुम्ही यू कॅन यूज युअर ओन मॉडेल्स. काही तत्त्व म्हणा, काही सिद्धांत म्हणा, इथं तुम्हाला मांडता येतात. आणि विज्ञान हे काय आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे, समाजामध्ये बदल घडवून आणण्याचं हे काय आहे, साधन आहे. आणि त्याचमुळं काय करणं गरजेचं आहे, हे सुद्धा आपण इथं मुलांना शिकवणं अतिशय गरजेचं आहे. अँड इक्विटी, समाजामध्ये जर एक समानता निर्माण करायची असेल, इक्विटी असेल तर हे सुद्धा गरजेचं असेल तुम्हाला पाहायला मिळेल. समाजामध्ये म्हणण्यापेक्षा वर्गामध्ये समानता असेल, वर्गामध्ये समानता आणायची आहे. वर्गामध्ये समानता ह्या अर्थानं की ज्या शाळेमध्ये उपलब्ध असणारं पुस्तक, ते पुस्तक सगळ्यांसाठी अफोर्डेबल आहे. इट इज अफोर्डेबल फॉर वन अँड ऑल. शिक्षक घेऊ शकतो, विद्यार्थी घेऊ शकतात. मग त्या पुस्तकाचा वापर करून विद्यार्थ्याच्यामध्ये तुम्ही कसा बदल घडवू शकताय हे सुद्धा शिक्षकाचे कर्तव्य असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मग इथं तुम्ही प्रत्येक वर्गामध्ये म्हणा किंवा प्रत्येक शाळेमध्ये एक सायन्स कॉर्नर उभा करू शकता, एक विज्ञानाचं कॉर्नर की जिथं काय मुलांनी तयार केलेली विज्ञानाची उपकरणं इथं तुम्हाला उभी करता येतील, तिथं ठेवता येतील, त्याचं प्रदर्शन मांडता येतील. मुलांना वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्यासाठी तुम्ही प्रेरणा देणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना सांगा, इव्हन त्यांना उत्स्फूर्तपणे त्यांना तयार करायला सांगा. भले ते चुकू देत, काही वेळा चुकतील मुलं, चुकली तर चालतील, पण एक्सपेरिमेंट करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ICT, मग इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ह्याचासुद्धा तुम्ही वापर करणं गरजेचं आहे. याचा वापर या अर्थानं फक्त आपलं ज्ञान पुस्तकाशी निगडीत न राहता तुम्ही काय केलं पाहिजेत, ICTचा वापर करून इवन तुम्ही बाहेरच्या जगातील किंवा बाहेरच्या देशातील जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता. त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी तुम्हालासुद्धा इथं घेता येतील आणि त्यांच्याकडून तुम्ही घेऊन काय करता येईल, तुम्हाला त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवता येतील. आणि जर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण वापर केला, विचार केला तरच काय होणार आहे, इथं क्वालिटेटिव्ह चेंज इथं आपल्याला विद्यार्थ्यांच्यामध्ये तयार करता येणार आहे. हेच इथं महत्त्वाचं क्षेत्र असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर चौथं येतं ते सोशल सायन्स, सामाजिक शास्त्रे. आता ह्याच्यामध्ये बघा, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, इकॉनॉमिक अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे आणि बरीचशी अँथ्रोपॉलॉजी आपण म्हणूया. ही काय आहेत, बऱ्याच वेळा निग्लेक्टेड आहेत, याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर का दुर्लक्ष करतात, तर असं म्हटलं जातं की याच्यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज नाहीत, यामध्ये करिअर करता येत नाही असं बोललं जातं. पण जर आपण खऱ्या अर्थानं बघायला गेलं, जर बघितलं या विषयांच्याकडं, तर हे विषय काय करतायत, तुम्हाला सामाजिक आणि सांस्कृतिक स्किल्स इथं सांगतायत. ते समाजामध्ये जगायला इथं शिकवत आहेत, समाजावर जगायचं कसं हे इथं सांगतायत. इथं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगला महत्त्व आहे. कन्सेप्च्युअल ह्यामध्ये संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत तुम्ही. नंतर आपण काय करतो, फक्त परीक्षेसाठी आपण याचा अभ्यास करतो. 4 मार्काचा प्रश्न आहे, 10 मार्काचा प्रश्न आहे म्हणून आपण काय करतो, या समाजशास्त्राचा म्हणा, अर्थशास्त्राचा म्हणा इथं अभ्यास करतो. पण फक्त परीक्षेसाठी मर्यादित न राहता
तुम्ही या विषयांचा समाजामध्ये जगत असताना वापर कसा करता येईल, जर ह्या अर्थानं जर तुम्ही अभ्यासला तर नक्कीच तुम्ही एक चांगले नागरिक, ह्या चांगल्या देशाचे नागरिक तुम्ही बनू शकता. इव्हन याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटीज भरपूर अशा आहेत. यामधून तुम्ही काय शिकू शकता बघा, फ्रीडम, स्वातंत्र्य, विश्वास, एकमेकांचा आदर, आपल्यामध्ये असणारी जी डायव्हर्सिटी आहे, कल्चरल डायव्हर्सिटी, विविधता आहे, त्या विविधता तुम्ही अभ्यासण्याचा इथं नक्कीच प्रयत्न करू शकाल. त्यामुळं ह्या सामाजिक शास्त्राकडे सुद्धा इथं महत्त्व देणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आर्ट एज्युकेशन, कला शिक्षण आपण म्हणू. तर कला शिक्षण हे तर पूर्णपणे निग्लेक्टेड आहे. चित्रकला आपण म्हणू फॉर एक्झाम्पल, इथं बघा चित्रकलेकडे आपण पूर्णपणे निग्लेक्ट करतो. पण निग्लेक्ट न करता हे काय आहे, एक छंद म्हणून आपण जोपासू शकतो. इवन मुलांचं ते एक सुद्धा स्किल हे आपण इथं डेव्हलप करता येईल. जवळ 10वीपर्यंत हा कंपल्सरी सब्जेक्ट असणं गरजेचं आहे, की जेणेकरून काय होईल, मुलं त्यामध्ये आवड निर्माण करतील. मुलांनासुद्धा एक संधी निर्माण इथं नक्कीच केली जाणार आहे. त्यामुळं कला शिक्षण हा सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर बघा हेल्थ आणि शारीरिक शिक्षण. शारीरिक शिक्षणामध्ये योगा म्हणा किंवा फिजिकल आणि सोशल, योगा असेल किंवा तुमचं शारीरिक शिक्षण असेल, त्याच्यामुळं तुमची शारीरिक वाढ होणार आहे. त्यानंतर सोशल, इमोशनल आणि मेंटल डेव्हलपमेंट, भावनिक इथं बुद्धिमत्ता किंवा भावनिक तुमचा विकास इथं नक्कीच होणार आहे. आणि मग शाळेमध्ये सुद्धा काय केलं पाहिजे, प्रत्येक वेळा मिड डे मील ही जी स्कीम आहे, मिड डे मील, माध्यान्ह भोजन आपण म्हणतो त्याला, माध्यान्ह भोजनसुद्धा दिलं पाहिजे, चांगलं रुचकर दिलं पाहिजे ते सुद्धा. आणि त्यानंतर जे आहे मेडिकल चेकअपसुद्धा होणं अतिशय गरजेचं आहे, की जेणेकरून काय होईल, ह्या मुलांच्यामध्ये वाढ होईल, मुलं शिकतील, मुलांच्यामध्ये शिकण्यासाठी आवड निर्माणसुद्धा इथं होणार आहे. तर ही झाली काय आहेत 5 ते जवळजवळ 7 ही क्षेत्र आहेत, अभ्यासक्रमाची क्षेत्र, याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर उद्याच्या आपण तासाला आपण बघूया शाळा आणि वर्गातील वातावरण या प्रकरणात नेमकं काय सांगितलेलं आहे, याचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.